विद्यार्थी मित्रांनो, आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधला प्रकरण 3 यामध्ये सजीवांमधील जीवन प्रक्रिया भाग 2 याचा पुढचा भाग पाहताना आपण प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान याविषयी आपण अधिक माहिती आज आपण घेणार आहोत. प्रजनन आणि आधुनिक तंत्रज्ञान म्हणजेच रिप्रोडक्शन अँड ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाची आज कशी गरज आहे आणि त्याचा वापर कशा प्रकारे होत आहे हे आपण पाहणार आहोत. अनेक दाम्पत्यांना विविध कारणामुळे मुलं होत नाहीत म्हणजे वंध्यत्व. आणि वंध्यत्व असण्याची कारणं ही परंपरेनं ही चालत आलेली आहे. परंतु बऱ्याचदा पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांनाही जबाबदार धरले जायचं, परंतु नंतर च्या शोधानंतर पुरुषही त्याला जबाबदार असतात हे लक्षात आलं आणि त्यानंतर अपत्य न होण्याची काही कारणं समोर आली. अपत्य न होणं म्हणजे वंध्यत्व येणे आणि वंध्यत्वची कारणं जी आहेत ती वेगवेगळी कारणं आहेत. वंध्यत्वाची एकूण 5 कारणं आहेत म्हणजे 7 कारणं आहेत. त्यामध्ये अपत्य न होण्यामध्ये स्त्रियांच्या मध्ये असणारी कारणं कोणकोणती आहेत तो आपण मुद्दा समजून घेणार आहोत. तो म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता असणे हा एक आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे अंडपेशीच्या नियमित अडथळे निर्माण होणे म्हणजे अंडपेशीची उत्पत्ती होताना ती उत्पत्ती व्यवस्थितरित्या न होणे हा एक त्याचा अडथळा मानलेला आहे. त्यानंतर अंडनलिकेमध्ये अंडपेशी प्रवेश करणारे होताना काही अडथळे असतात, हे अडथळे हे सुद्धा यामध्ये येतात. त्यानंतर आहे गर्भाशयाच्या रोपण क्षमतेमध्ये काही अडथळे येतात. अशी 4 कारणं वंध्यत्वाची स्त्रियांमध्येही दिसून येत असतात. तर पुरुषामध्ये वंध्यत्वाची कारणं जी आहेत त्यामध्ये वीर्यामध्ये शुक्राणूची पेशी जे असतात यांची कमतरता असणे, कमी असणे, अभाव असणे, मंद हालचाल होणे, त्यानंतर त्याच्यामध्ये विविध व्यंग असणे, ही जी कारणं आहेत ही या वंध्यत्वाची कारणं आहेत. म्हणून आधुनिक तंत्रज्ञानामध्ये यामध्ये काही पद्धती आहेत. त्या पद्धती कोणकोणत्या आहेत पहा. याच्या पद्धती जी आहेत तर यामध्ये पहिली जी पद्धत आहे ती म्हणजे काच नलिकेतील फलन. पहा, काच नलिकेतील फलन. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे भाडोत्री मातृत्व. काच नलिकेतील फलन, भाडोत्री मातृत्व आणि तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वीर्यपेढी. अशा 3 या पद्धती आहेत. ह्या 3ही पद्धती आपण समजून घेणार आहोत. त्या अगोदर एक मुद्दा आपण समजून घेणार आहोत की हा जो प्रश्न आहे हा मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा आला होता. हा प्रश्न कशा पद्धतीने विचारला गेला त्यावर आपण या अगोदरही चर्चा केलेली आहे आणि आताही त्यावरती चर्चा आपण करणार आहोत. खालील संकल्पना स्पष्ट करा असा एक तुम्हाला प्रश्न एकदा विचारून गेलेला म्हणजे मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 3मध्ये 3 मार्काचा प्रश्न विचारला होता. त्यामध्ये पहिला जो दिला होता तो म्हणजे भाडोत्री मातृत्व. संकल्पना स्पष्ट करायला हा एक प्रश्न आपल्याला येऊन गेलेला आहे. काच नलिकेतील फलन हा दुसरा एक पॉइंट विचारला होता आणि तिसरा जो आहे तो वीर्यपेढी आहे. हा प्रश्न विचारला होता मार्च 2020च्या प्रश्नपत्रिकेमध्ये. हा 3 गुणांसाठी प्रश्न विचारला होता. 3 गुण. मग यामध्ये काय लिहिणं अपेक्षित होतं, मुलांना कसे मार्क्स पडणार होते, कसे पडले याविषयी आपण चर्चा करूया. तर यामध्ये तो प्रश्न जो आहे तो प्रश्न एकदा मला दाखवतो. तो प्रश्न पहा. प्रश्नपत्रिका आहे मार्च 2020ची आहे. यातला जो प्रश्न आहे तो खालील संकल्पना स्पष्ट करा. भाडोत्री मातृत्व, काच नलिकेतील फलन आणि वीर्यपेढी.
हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न या वर्षी पडले होते, म्हणजे मागच्या वर्षी. आता याच्यामध्ये आपण एक एक मुद्दा समजून घेणार. पहिला मुद्दा आपण समजून घ्या, या पद्धतीमध्ये नेमकं काय केलं जातं. काचनलिकी यामध्ये याला एक नाव आहे, त्याला IVF असं याला म्हणतात. मग IVF हे तंत्रज्ञान काय सांगतं, तर विट्रॉल फर्टिलायझेशन, इन विट्रॉल फर्टिलायझेशन. या तंत्रामध्ये काचनलिकेमध्ये 2 युग्मकांचं या ठिकाणी फलन घडून आणलं जातं आणि त्यावेळी दाम्पत्यातील स्त्रीच्या गर्भामध्ये जर रोपण केलं जातं, म्हणजे शुक्रपेशी अत्यल्प प्रमाण अंडपेशी नलिकेमध्ये प्रवेश करण्यात अडथळे येत असतात, तेव्हा हे तंत्रज्ञान उपयोगी पडतं. ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करतात, काचनलिकेमध्ये फलन घडून आणलं जातं आणि भ्रूणाची वाढ ही योग्य पद्धतीने घडून आणली जाते. आपल्याला पाठ्यपुस्तकामध्ये एक प्रश्न दिलेला म्हणजे एक आकृती दिलेली आहे 3.22. ही आकृती तुम्हाला जर आली तर तुम्हाला या आकृतीवर प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. आकृतीचे निरीक्षण करा, पुढील प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्हाला आकृतीवरून विचारलं जाईल की आकृतीवरून प्रजनन व आधुनिक तंत्रज्ञानाची पद्धत ओळखा. पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, ही पद्धत तुमच्या शब्दात स्पष्ट करा. म्हणजे आपल्याला आपल्या शब्दांमध्ये स्पष्ट करायची असेल तर तुम्हाला सांगावं लागेल की काचनलिकेतील फलन म्हणजेच इन विट्रिओल फर्टिलायझेशन असं म्हणलं तर IVM असं म्हणतात, IVF असं म्हणतात. आणि यामध्ये 2 युग्मकांचे फलन हे केले जाते आणि भ्रूणाची वाढ भ्रूण योग्य वेळी दाम्पत्याच्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये सोडला जातो आणि पेशीचे अत्यल्प प्रमाण अंडपेशीच्या अंडनलिकेमध्ये प्रवेश करताना अडथळे निर्माण होतात. या कारणामुळे हे तंत्रज्ञान वापरून अपत्य मिळवता येते किंवा अपत्य प्राप्ती करता येते. आपल्याला 1 गुणासाठी यावर्षी विचारलेला प्रश्न होता. दुसरी जी काय पद्धत आहे ती म्हणजे भाडोत्री म्हणजे यामध्ये दुसरी जी पद्धत आहे ती म्हणजे भाडोत्री मातृत्व. आता इथं भाडोत्री हा शब्दच आलेला आहे, म्हणजे आपण एखादं भाड्याने घेतो, एखादं रेंटवर घेतो, तसं मातृत्व एखाद्या रेंटवरती घेता येतं. काही स्त्रियांमध्ये रोपण क्षमता नसते, म्हणजे गर्भपिशवीचे आकार कमी असणे किंवा नसणे किंवा इतर कारणामुळे सदोष असल्यामुळं अशा काही समस्या असल्यामुळं मूल हवं असतं परंतु त्यांना होत नाही. अशा वेळी भाड्यानं मातृत्व ही घेतलं जातं. अशा वेळी स्त्रियांना भाडोत्री मातृत्व आधुनिक उपचार पद्धतीमध्ये मदत घेता येते आणि या पद्धतीमध्ये गर्भाशयाचे रोपणक्षम स्त्रीच्या अंडपेशीतून अंडपेशी मिळवली जाते आणि त्यानंतर स्त्रीच्या पतीच्या शुक्रपेशीचा वापर करून नंतर याचा भ्रूण जो आहे तर तो दुसऱ्या स्त्रीच्या गर्भाशयामध्ये रोपण केला जातो. अशी जी परिस्थिती असते या परिस्थितीमध्ये भाडोत्री ज्या महिलेच्या शरीराच्या म्हणजे फलन झाल्यानंतर ह्याची वाढ होते, तिच्या गर्भाशयामध्ये भ्रूणचे रोपण केले जाते, अशा स्त्रीला भाडोत्री माता असं म्हटलं जातं. भाडोत्री माता. आणि या मातेच्या गर्भाशयामध्ये त्याची वाढ केली जाते, भ्रूणाची वाढ केली जाते. त्यानंतर आहे वीर्यपिढी. ही वीर्यपिढी समजून घेताना, वीर्यपिढी म्हणजे पित्याने किंवा दाम्पत्याने संकलित केलेले साठवून ठेवलेले रेताचा वापर करून ह्या IVF या तंत्रज्ञानासाठी त्याचा वापर केला जातो. म्हणजे याचा वापर या तंत्रज्ञानामध्ये केला जातो इन विट्रिओल फर्टिलायझेशन यामध्ये. परंतु ज्यांची ही घेतली जाते म्हणजे वीर्य ज्यांची घेतली जाते हे नाव हे गुपित ठेवण्यात येते. अनेक दाम्पत्यामध्ये पुरुषामध्ये शुक्रपेशींची निर्मिती होत नाही, काही अडचणी असतात. अशा दाम्पत्याच्या मध्ये वीर्यपिढी एक नवीन संकल्पना आलेली आहे. जसं की रक्तपेढीची जी संकल्पना आहे त्याचप्रमाणे रक्त कोणीही जसं दान करू शकतं तसं हे सुद्धा यामध्ये दान करता येऊ शकतं. इच्छुक व्यक्तीच्या शारीरिक आणि इतर तपासण्या करून संकलित केलेले वीर्य स्पर्म हे साठवून ठेवले जाते आणि नंतर गरजवंत इच्छा असलेल्या व्यक्तींना ह्या रेताचा वापर करून अंडपेशी हे IVF म्हणजे इन विट्रिओल फर्टिलायझेशन या तंत्रासाठी याचा वापर केला जातो आणि त्यापासून भ्रूण तयार करतो आणि नंतर श्रेणीच्या गर्भाशयामध्ये रोपण केलं जातं. कायद्याने दात्याचं
या दात्याचं नाव हे गुप्त ठेवलं जातं. अशा पद्धतीने ही पद्धत आहे. त्यानंतरची आहे जुळी. जुळे. आता जुळे म्हणजे काय, जुळेचा प्रकार कोणते, जुळे कशाला म्हणायचं. आता जुळे जुळे म्हणजे गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन आपत्ती जन्माला येतात, त्यांना जुळे असं म्हणतात. जुळेची व्याख्या आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लक्षात ठेवूया. जुळे. जुळे म्हणजे काय की गर्भाशयामध्ये एकाच वेळी दोन भ्रूणांची वाढ होऊन दोन दाम्पत्य जन्माला येतात, अशा आपत्त्यांना जुळी आपत्ती असे म्हणतात. अनेक दाम्पत्यांना आपत्ती होतात आणि ह्या आपत्त्याचे दोन प्रकार पडतात. याचे दोन प्रकार कोणते आहेत तर ते दोन प्रकार पहा. पहिला जो प्रकार आहे तो आहे एक युग्मनजी जुळे. एक युग्मनजी जुळे पहा. एक युग्मनजी जुळे आणि दुसरा जो जुळ्याचा प्रकार जो आहे तो आहे द्वियुग्मनजी जुळे. पहा, दोन जुळ्याचे जे प्रकार आहे त्याला आपण द्वियुग्मनजी जुळे असे जुळ्याचे दोन प्रकार यामध्ये पडतात. एक युग्मनजी जुळे कशाला म्हणायचं की बा जुळी आपत्ते एकाच वेळी युग्मनापासून तयार होतात. त्यांच्या भ्रूणाच्या वाढीपासून अगदी सुरुवातीच्या काळामध्ये युग्मनच तयार झाल्यापासून 8 दिवसाच्या आत त्यातील पेशी अचानक दोन गटामध्ये विभागल्या जातात आणि दोन गटामध्ये विभागल्या गेल्यामुळं हे भ्रूण एक युग्मनजी जुळे, द्वियुग्मनजी जुळे आणि तिसरा जो प्रकार आहे ते म्हणजे सायमिज जुळे. सायमिज जुळे हा जो तिसरा प्रकार जो आहे सायमिज जुळे. सायमिज जुळे जे असतात यांची शरीरे ही एकमेकाला चिकटलेली असतात. असे जे जुळे असतात त्यांना सायमिज जुळे असं म्हटलं जातं. एक युग्मनजी जुळ्यामध्ये काय फरक आहे तो बघूया आपण. एक युग्मनजी आणि द्वियुग्मनजी ते मुख्य असणारा फरक कोणता. एक युग्मनजी पासून तयार झालेली जी आपत्ती असतात ही आपत्ती ही समान लिंगाची आपत्ती असतात आणि जनुकीय दृष्ट्या ही तंतोतंत सारखी असतात, म्हणजे हुबेहूब एकमेकासारखी दिसत असतात. त्यानंतर यापासून तयार झालेली हे कशी तयार होतात ते आपण सांगितलं की 8 दिवसाच्या आत त्यांच्यातल्या पेशी अचानकपणे काय होतात, दोन गटामध्ये विभाजित होतात आणि दोन गटामध्ये विभाजित होऊन दोन भ्रूण गर्भाशयामध्ये वाढू लागतात. अशा जुळ्यांना आपण एकयुग्मनजी जुळे असे म्हणत असतो. त्यानंतर द्वियुग्मनजी जुळे कशाला म्हणायचं तर समान जनुकीय दृष्ट्या समान असणारे आणि लैंगिक दृष्ट्या समान किंवा वेगवेगळे असणारे. याच्यामध्ये समानही असतात किंवा वेगवेगळे असतात, म्हणजे एक मुलगा एक मुलगी असे यामध्ये असतात, म्हणजे वेगवेगळे असणारी जुळे यामध्ये असतात. अशी जुळ्यांना आपण द्वियुग्मनजी जुळे म्हणतो. एक युग्मनजी जुळे आणि द्वियुग्मनजी जुळे यातला फरक समजून घ्या. एकाच युग्मनापासून तयार झालेला जे असतात त्याला आपण एक युग्मनजी जुळे म्हणतो. दोन युग्मनापासून तयार झालेले जे असतात त्यांना आपण द्वियुग्मनजी जुळे असं पण म्हणत असतो. आता यावेळी द्वियुग्मनजी जुळ्यामध्ये काय घडून येतं, नेमकी प्रक्रिया कोणती की ज्यावेळी अंडाशयामधून एकाच वेळी दोन अंडपेशी ह्या बाहेर पडतात, म्हणजे या ठिकाणी दोन अंडपेशी ह्या बाहेर पडतात आणि वेगवेगळ्या स्पर्मच्या द्वारे ह्या फलित होतात आणि यापासून दोन युग्मनजे तयार होतात, म्हणजे दोन अंडपेशी दोन शुक्रपेशीचा संयोग होऊन युग्मनज तयार होतो, तो म्हणजे द्वियुग्मनजी. आणि द्वियुग्मनजी जुळेमध्ये जनुकीयदृष्ट्या समान असतात, लैंगिकदृष्ट्या समानही असतात किंवा वेगवेगळेही असू शकतात. यामध्ये युग्मनापासून दोन भ्रूण तयार होतात आणि दोन्ही भ्रूण हे मातेच्या उदरामध्ये हे वाढू लागतात आणि अशी जुळे ही जन्माला येतात, त्याला आपण द्वियुग्मनजी जुळे असे म्हणत असतो. आता सायमिज जुळे हा एक जुळ्याचा प्रकार समजून घ्या. शरीराच्या काही भाग हा एकच असतो, सामायिक असतो, त्यांना सायमिज जुळे असं म्हणतात. सायमिज जुळे म्हणजे काय तर शरीराच्या काही भाग एकमेकांना जोडलेल्या अवस्थेत असतो.
अशांना एक युग्मन जुळ्याच्या बाबतीत भ्रूण पेशीच्या विभागणी जर युग्मनच तयार होताना 8 दिवसाच्या नंतर सायमिक जुळी जन्माला येण्याची शक्यता जास्त असते आणि अशा जुळ्यामध्ये काही अवयव हे सामायिक असतात, जसे की शरीराच्या बाबतीत जर बघितलं, शरीराची याची एकमेकांना शरीर चिकटलेले असतात. तुम्ही इंटरनेटवर जर का तुम्ही सायमिक जुळे, सायमिस ट्विन्स असं जर नाव टाकलं, तुम्ही सायमिस ट्विन्स असं जर नाव टाकलं तर तुम्हाला सायमिक जुळ्याचे तुम्हाला विविध फोटो मिळतील किंवा विविध व्हिडिओ तुम्हाला मिळतील की ते कशा प्रकारे काम करतात, कशा प्रकारे ते त्याचं जीवन व्यतीत करतात. असे जुळे सायमिक जुळ्याच्या बाबतीत तुम्हाला छान छान व्हिडिओ तुम्हाला आणखी युट्यूबवरती तुम्हाला पाहायला मिळतील. तर पहा, आज आपण यामध्ये जुळ्याचे 3 प्रकार, यामध्ये परीक्षेमध्ये एक प्रश्नही विचारला होता. तो प्रश्न काय आहे तो प्रश्न आपण जाणून घेऊ वाटल्यास. असा प्रश्न आपल्याला जर परीक्षेत जर आला तर तो प्रश्न आपल्याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करता येईल, सोडवता येईल यामध्ये. तर पहा, तर यामध्ये एक प्रश्न दिलेला होता की तुमच्या वर्गातील मार्च 2019च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेला होता. तो प्रश्न पहा. तो प्रश्न असा होता, तुमच्या वर्गातील प्रणव व प्रीती ही जुळी भावंडे आहेत, तर ह्या भावंडाचा टिंबटिंब जुळे हा प्रकार आहे. म्हणजे जुळ्याचा प्रकार विचारलेला आहे. म्हणजे तर कोणता आहे, तर एक मुलगा एक मुलगी असेल तर तेव्हा तो जो प्रकार असतो तो प्रकार आपल्याला माहिती आहे. तो प्रकार कोणता असतो, तर तो हा द्वियुग्मनजी जुळ्याचा हा प्रकार असतो. आता यामध्ये एक युग्मनजीमध्ये एकच याच्यामध्ये पण जनुकीय दृष्ट्या समान असणारे 2 सारखे असणारे जे असतात यामध्ये जुळी जन्माला हे येत असतात. आता पुढचा जो भाग आहे तो म्हणजे आपण पाहणार आहोत ते म्हणजे लैंगिक आरोग्य. याची समाजामध्ये भरपूर प्रमाणामध्ये अज्ञान असल्यामुळे बरेचसे रोग हे आपल्याला पाहायला मिळतात आणि याबद्दल आरोग्याबद्दल आपल्याला याची जागृती करणं गरजेचं आहे. ते कसं गरजेचं आहे, का गरजेचं आहे पाहूया आपण. शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या सुस्थिती असण्याची स्थिती म्हणजे त्याला आपण आरोग्य म्हटलेलं आहे. आरोग्याची व्याख्या आपण काय म्हणतो की आरोग्य म्हणजे शारीरिकदृष्ट्या चांगले असणं असंही नव्हे. शारीरिक आणि मानसिकरित्या पूर्णतः चांगले असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. तर एखादे आजोबाच काय होतात की चालू शकतात, फिरू शकतात, हे करतात, परंतु त्यांना बोललेलं समजत नाही किंवा ते काही बोलतात, तर अशा व्यक्तींना आपण त्याचं आरोग्य चांगलं आहे असं आपण म्हणत नाही. वेगवेगळ्या सामाजिक प्रथा, रूढी, परंपरा, अज्ञान, संकोच अशा इतर कारणामुळे देशामध्ये या आजाराविषयी म्हणजे लैंगिक आजाराविषयी बऱ्याचदा फारशी जागरूकता दिसत नाही आणि ही जागरूकता नसल्यामुळे बऱ्याचशा लोकांना त्या आजारांना सामोरं जावं लागतं आणि हे आजार दिवसेंदिवस बढत जातात, वाढत जातात आणि त्याच्यामुळे त्यांना मोठ्या रोगांशी सामना करावा लागतो आणि काही लोकांना आपला जीव गमवावाही लागतो. आता स्त्रियांच्या बाबतीत बऱ्याचशा आजाराबद्दल त्याचे संकोच असल्यामुळे त्यांना बऱ्याचदा घराच्या बाहेर पडताना त्यांना बऱ्याचशा संकोच निर्माण होतो, त्यांना घराबाहेर राहावं लागतं. अशा वेळी त्यांना त्यांच्या शरीराची स्वच्छता राखणे आणि विविध रोगापासून बचाव करणे यासाठी त्यांना जागृत होणं गरजेचं आहे. लैंगिक आजारामध्ये सायफिलस, गोनेरिया असे जे काही 2 रोग आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये हे आढळणारे रोग आहेत. मोठ्या प्रमाणावर आढळणारे 2 रोग लैंगिक आजार कोणते, असा एक प्रश्न तुम्हाला एकूणाचा प्रश्न 1 मार्काचा विचारला जाऊ शकतो. तर हे दोन्ही आजाराच्या मुळे जीवाणूमुळे होणारे आजार आहेत. हे आजार जीवाणूमुळे होतात. त्यामुळे अंगावरची चट्टी येणे, पुरळ येणे, ताप येणे, सूज येणे, केस गळणे ही जी लक्षणे असतात ही सायफिलस नावाच्या आजारामध्ये आहे. गोनेरिया आजाराची याच्यामध्ये म्हणजे युरिन मध्ये जळजळ होणे, वेदना होणे, त्यामुळे असे जे काय आहे डोळ्यांना सूज, घशांना सूज येते, अशी लक्षणे ही यामध्ये सुजीची लक्षणे यामध्ये दिसून येत असतात. तर यामध्ये मला माहिती आहे का असा एक प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. लोकसंख्येचा विस्फोट म्हणून एक आहे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये. पाठ्यपुस्तक क्रमांक 34 वरती तुम्हाला दिलेले बघा
एक तुम्हाला चौकट दिलेली आहे, तुम्हाला माहित आहे का? यामध्ये पहा वर्ष 1901 पासून तर 2011 पर्यंत लोकसंख्येच्या बाबतीतली वाढी दर्शवलेली आहे. अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकसंख्या वाढणे यालाच लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतात. लोकसंख्येचा विस्फोट म्हणजे काय? तर अत्यंत कमी कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची संख्या वाढीलाच काय म्हणतात? लोकसंख्येचा विस्फोट असं म्हणतात. आता यामध्ये या ठिकाणी दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला लक्षात येईल की दिवसेंदिवस झपाट्याने वाढत असलेली लोकांची संख्या, त्यामुळे परिस्थितीवर ताण येतो, नैसर्गिक साधन संपत्तीवर ताण येतो, त्यामुळे बेरोजगारी, दरडोई उत्पन्न, कर्ज, नैसर्गिक आपत्ती, आत्महत्या यासारख्या अनेक समस्या ज्या आहेत, ह्या अनेक समस्यांना ह्या सामोरं जावं लागतं. आणि यावर उपाय म्हणून जर अशा बेरोजगारी सारख्या किंवा इतर कारणांना जर का आपल्याला बचाव करायचा जर असेल तर आपल्याला लोकसंख्या नियंत्रण करणे गरजेचे आहे. म्हणून कुटुंब नियोजनाची आवश्यकता गरजेची आहे. म्हणजे आपल्याला जो प्रश्न सुद्धा विचारला जातो, लोकसंख्या नियंत्रण का गरजेचे आहे, तर त्याचं कारण आहे की बेरोजगारी आहे, दरडोई उत्पन्न आहे, कर्ज, नैसर्गिक साधन संपत्तीवर येणारा ताण, यावर येणारा ताण कमी करण्यासाठी आपल्याला लोकसंख्येवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. आज एक मूल आजकाल एकच मूल जन्माला घालणे, त्याची जोपासना करणे हे बऱ्याचदा जोडप्यांमध्ये दिसून येत आहे. आता आपल्याला यानंतरची आणखी जी माहिती आहे ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.